नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी मी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे। तर चला ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी। निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना सरकारकडून पहिली भेट। सरकारकडून निवडणुकीपूर्वी कोणती पहिली भेट प्राप्त होणार आहे या संदर्भामध्ये बातमी असून बातमीचे टायटल आहे, निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून पहिली भेट, 8 कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ। या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण करताना पुढील प्रमाणे करूया। देशामध्ये दिनांक 16 एप्रिल ही सार्वत्रिक लोकसभेची तारीख निश्चित करण्यात आली आहे आणि यामुळे निवडणुकीपूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली गुड न्यूज केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने भविष्य निर्वाह निधी GPF मधील संचित निधीवरील व्याजाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सदर शिफारशीनुसार केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून CBT कडून केंद्रीय अर्थ मंत्रालयात सादर करण्यात आलेला असल्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रकमेवर सन 2023-24 या आर्थिक वर्षात 8.25% इतका व्याजदर प्राप्त होणार आहे। यापूर्वी हा व्याजदर फार कमी होता। यापूर्वी मागील 3 वर्षांमध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा निधीवर 2019-20 पासून 8.5% व्याजदर देण्यात येत होते आणि हे व्याजदर सन 2020-21 मध्ये कायम ठेवण्यात आले आणि केंद्रीय कर्मचारी व कामगार रोजगार भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या विश्वस्त केंद्रीय मंडळाच्या 235व्या बैठकीमध्ये 2023-24 या वर्षाकरता व्याजदर इंटरेस्ट वाढवण्यात आला आहे। वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। या संदर्भामध्ये शिफारस आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सादर करण्यात आली। केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर कर्मचाऱ्याला वरील नमूद वाढ व्याज दरावर व्याज सदस्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि सदर निवेदनामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि हा व्याज दर मागील 3 वर्षातील सर्वात उच्चांक दर्शवणारा असल्याचे दिसून येत आहे। या वाढीव व्याज दराच्या रकमेमुळे केंद्रीय विश्वस्त मंडळाने एकूण 13 लाख कोटी रुपयांच्या मूळ रकमेवर देशातील तब्बल 8 कोटी सदस्यांना व्याजाची रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेण्याची शिफारस करण्यात आली आहे। मित्रांनो, यापूर्वी फक्त 7.50 न व्याजदर मिळत होता, आता 8.25 ने मिळेल किंवा 8.50 ने होईल आणि ही वाढ आता लवकरच शासन निर्णय निर्गमित होऊन कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करण्यात येईल असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं। म्हणून करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। थँक यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स।